बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. 39वा राजश्री शाहू पुरस्कार पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना घोषित. राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त 26 जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सन्मान. राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट मार्फत गेली 38 वर्ष राजश्री शाहूंना अभिप्रेत असणाऱ्या पुरोगामी विचारांचा प्रचार करण्याचे कार्य व त्यासाठी विविध व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. राजश्री शाहू महाराजांच्या 151व्या जयंती दिनी समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या व्यक्तीस 1984 पासून राजश्री शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2025चा राजश्री शाहू पुरस्कार चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात दिग्दर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रदान करण्याचे ट्रस्टने निश्चित केले आहे. पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे. जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही घोषणा केली. यावेळी डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर चौसाळकर, राजश्री शाहू छत्रपती ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उपपोलीस अधीक्षक सुवर्णा पत्की उपस्थित होते. त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींवर चित्रपट व माहितीपट बनवले आहेत. त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित चरित्रपट इंग्रजीसह 9 भारतीय भाषांमध्ये संपूर्ण भारत व परदेशात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वोत्तम इंग्रजी चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता आणि कला दिग्दर्शन यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या नावे 2012 साली निर्मित यशवंतराव चव्हाण हा चित्रपट आणि पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, तर्कतीर्थ, लक्ष्मण शास्त्री जोशी, समा जोशी इत्यादी माहितीपटांचा समावेश आहे. त्यांचा पंडित कुमार गंधर्व यांच्यावर आधारित माहितीपट गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेला. त्यांनी विख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार वर्मा यांच्या जीवनावर देखील माहितीपट बनवला आहे. डॉक्टर जब्बार पटेल यांनी संगीत, नाटक अकादमी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे, FTII या संस्थांच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे कार्यकारी संचालक पद भूषवले आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. नाटक आणि सिनेमा क्षेत्रात येण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी पुणे येथे MIT संस्थेच्या फिल्म आणि थिएटर स्कूलची स्थापना केली आहे. सध्या ते पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक व अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मुंबई तसेच लातूर, नागपूर व चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचेही संचालक आहेत. त्यामुळे डॉक्टर जब्बार पटेल हे गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता व लेखक म्हणून ओळखले जातात. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे. पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रदान करणार आहे. तर पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना हा 151व्या जयंतीच्या दिवशी 39वा राजर्षी शाहू पुरस्कार मान्य पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. तर माझं सर्व कोल्हापूरवासियांना आणि सर्व शाहू प्रेमींना नम्र आव्हान आहे की 21 जून ते 25 जून या कालावधीमध्ये व्याख्यानमालेसाठी तसेच 26 जून रोजी राजर्षी शाहू पुरस्काराच्या वितरणाच्या कार्यक्रमाला आपण शाहू स्मारक भवनमध्ये हजर राहावं आणि त्यासोबतच ज्यांना प्रत्यक्षात या ठिकाणी कार्यक्रमाला हजर राहता येणार नाही त्यांच्यासाठी आम्ही ऑनलाईन प्रक्षेपणाद्वारे सुद्धा यूट्यूब चॅनलवरती सुद्धा ह्या सर्व कार्यक्रमांचे ऑनलाईन प्रक्षेपण करणार आहे. तर ह्या व्याख्यानाचा आणि या सर्व कार्यक्रमाचा लाभ सर्व नागरिकांना घ्यावा अशा सर्व नागरिकांना विनंती. धन्यवाद. आ आ आई, येस. ब ब बदक, क क कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुळतू. अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.